नमस्कार मित्रांनो, वादळी वारे, मेघगर्जनेसह विदर्भ, मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज हा हवामान विभागाने वर्तवण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईसह राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाने सुरू आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आणखी आठवडाभर पावसाची स्थिती अशीच राहणार आहे. आज मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह पुण्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हा देण्यात आलेला आहे. मुंबई शहर व उपनगरात गेल्या 2 दिवसांपासून पावसाच्या सरी बरसत आहे. मंगळवारी रात्री विजांच्या कडकडासह जोरात पाऊस कोसळला. त्यामुळे आज बुधवारी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट हा देण्यात आलेला आहे. तर रायगड व पुण्यासह घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे. हवामान विभागाने आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हा वर्तवण्यात आलेला आहे. बंगालच्या उपसागरात एक म्यानमारच्या दक्षिण किनारपट्टीवर हवेची चक्रीय स्थिती निर्माण झालेली आहे. त्यातच परिणाम म्हणून बंगालच्या उपसागरात हवेचा कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन ते महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील हवामानविषयक स्थितीचा परिणाम म्हणून पूर्व किनारपट्टीवर जोरदार पाऊस असल्याने किनारपट्टी आणि पश्चिम घाटात पावसाचा जोर वाढला आहे. पुढील 4 दिवस वादळी वारे, मेघगर्जनेसह विदर्भ, मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज हा देण्यात आलेला आहे.